मावळ तालुक्यासह संपूर्ण पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणावर आता आपण आलेलो आहे। तळेगाव नगरीचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी आता पवना माईचं जलपूजन केलेले। त्यांच्यासोबत तळेगाव नगरीच्या नगरसेविका, नगरसेवक आणि स्थानिक नागरिकही आलेले। आता आपल्यासोबत संतोष दाभाडे पाटील आहेत, नगराध्यक्ष, त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगणार आज 100% पवना धरण फुल झालेलं आहे। संपूर्ण मावळ तालुका असेल किंवा पिंपरी चिंचवडला हे पाणी पुरवठा करता ताण भागवतं, जलपूजन करताना काय भावना? खरं तर अनेक वर्षापासून, जवळपास 50 वर्षापासून या पवना धरणाच्या माध्यमातून आमच्या तळेगाव असेल तर मावळ तालुक्यातील 70-80 गावं, पिंपरी चिंचवड असेल आणि सोलापूर जिल्हा तिकडे देखील या पवना नदीचं पाणी, पवना धरणाचं पाणी जात असतं। आणि आज हे धरण 100% भरलेलं आहे। त्यामुळे कुठंतरी एक कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी, कुठंतरी एक आम्हाला या धरणामधनं या पवना माईचं पाणी आम्हाला, त्याच्यामुळं आम्ही सगळ्या भागामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळतंय। मग त्याचं कुठंतरी ऋण व्यक्त होण्यासाठी आम्ही सगळे तळेगावच्या नगरसेविका आणि नगरसेवक आम्ही सगळे या ठिकाणी पूजन करण्यासाठी आलेलो आहोत। आज पूजन करताना खूप 100% धरण भरल्यामुळं पुढील 1 वर्ष 1.5 वर्ष आम्हाला चांगल्या पद्धतीचं पाणी पवना माई देत आहे। त्यामुळं आज आम्ही अतिशय मनोभावे या ठिकाणी आम्ही पवना माईचं पूजन केलेलं आहे। पवना धरणावर तुम्ही प्रथमच आलात, ज्यावेळेस तुम्ही पूजा केली, कसं वाटलं? खूप छान वाटलं। नगराध्यक्षाने आम्हाला शॉर्ट टाइम सांगितलं की जायचंय म्हणून, तर आम्ही लगेचच, त्यांनी बोलवून आम्ही नाही यावं असं होत नाही कधी। तर आणि इथं येऊन बघितलं तर खरंच खूप आनंद झाला, कारण की जे आम्ही पाणी पितो तर ती काय म्हणतो आपण, पवना माई बघून खरंच खूप आनंद झाला। छान पवना माईला काय साकडं घातली? पवना माई पाऊस जो आहे यावर्षी आमच्या मावळामध्ये खूप सुंदर पडलेला आहे। आणि या धरणाचं विस्तीर्ण स्वरूप पाहिल्यानंतर असं भरून येतं की हा, आपली पाण्याची गरज जी आहे ती पवना माई पूर्ण करते। काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही जलपूजन केलं, कसं काय भावना? ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होतील, त्या इथं येऊन आज मला खरंच मनापासून वाटत आहे। आपण पाहायला गेलं तर या पवना धरणावर येथील शेतकरी पण असतील किंवा अनेक कंपनी असेल किंवा नागरिकांचा पिण्याचं पाण्याचं, आपल्याबरोबर काही नगरसेविक आहेत। त्यामुळे काय सांगणार ताई, आज तुम्ही इथं आलेत, आपल्या मावळातील शेतकऱ्यांसाठी हे वरदान आहे पवना धरण, काय सांगणार? नाही, खरंच समाधान वाटलं आम्हाला की पवना माईने भरपूर पाण्याचा पुरवठा केलेला आहे। नक्कीच शेतकरी आनंदी होणार आहेत। भरपूर आपला इंद्रायणी इथं तयार होणार आहे आणि तो सगळ्यांना त्या इंद्रायणीचा सुगंध मिळणार आहे। आणि त्याचबरोबर वर्षभर शेवटी जे पाण्याचा तुटवडा वाटतो आणि तळेगावकरांना सुद्धा, नागरिकांना आम्ही पाणी शेवट देऊ शकतो की नाही असं वाटतं। पण आता जे 100% पाणी भरलेलं पाहून असं वाटतं की आम्हाला, आम्ही समाधानी आहोत आणि असंच पवना माईने आम्हाला दरवर्षी समाधानी करावं। आता एकीकडे तुम्ही जलपूजनसाठी आले, मात्र अजूनही पाऊस सुरू आहे, काय कसा आनंद साजरा? नाही, खूप छान वाटतंय की आम्ही पवना माईची पूजा करतोय आणि त्यात पर्जन्य पण आम्हाला साथ देतोय की आम्हाला पुढे कधीच पाण्याची टंचाई भासणार नाही, असंच आम्ही पवना माईकडं हे करतोय। आपल्यासोबत काही पिंपरी चिंचवडकर, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। कसं वाटतं तुम्हाला आज जलपूजनसाठी तुम्ही आला? खूप छान वाटतंय आणि ह्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो आज पूर्ण लागलाय असं वाटतं की बाबा लोकांना, नागरिकांना आता पूर्ण पाणी भेटणार आहे 24 तास। याशिवाय आम्हाला चांगलं वाटतंय खूप। पावसावर एखादी काही कविता वगैरे काय सांगते अशा पद्धतीने हे संपूर्ण आता हे नागरिक असेल किंवा तळेगाव नगरीचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील हे या ठिकाणी आले आणि त्यांनी आता कुठेतरी पवना जलमाईचं पूजन केले। त्यामुळे वर्षभर आता या संपूर्ण मावळ तालुका असेल किंवा पिंपरी चिंचवडकरांची ही जी पाण्याची समस्या ती सुटणार आहे। चालता बोलता न्यूज साठी गणेश धुडम, मावळ।